कथेचं नाव आहे माहेर. स्त्री जीवनातला एक अतिशय हळवा कोपरा. अगदी आज सुद्धा काळ कितीही बदलला, बदलत्या काळाबरोबर सासर माहेर सुद्धा बदललं. नोकरी करणाऱ्या बायकांबरोबर मुलांचा सांभाळ करण्यासाठी का होईना बायकोची आई प्रिय वाटू लागली. दोनच मुलांच्यातल्या मुलींचं मुलांबरोबर कौतुक होऊ लागलं. सासूबाईंची आई झाली, मामंजींचे पप्पा झाले. नणंद दिरांना वंस भाऊजी म्हणून घेणं आवडेना. अहो ऐकलत का चा जमाना जाऊन अरे केव्हापासून हाका मारते मी अशी एकेरी भाषा सुरू झाली. क्वचितच एखाद्या घरी सुनवास सुद्धा होऊ लागला. पण थोडं निरखून पाहिलं की लक्षात येतं हे झाले वरवरचे बदल. मूळ संकल्पना तशीच आहे, ती म्हणजे लग्न. स्त्री आणि पुरुष निसर्गताच सर्वस्वी भिन्न प्रकृती प्रवृत्ती असलेले दोन गट. जेव्हा लग्नाने ते एकत्र येतात तेव्हा साहजिकच प्रचंड उलथापालथ होते. ती दोघांमधल्या भावनिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, वैचारिक, आर्थिक अशा अनेक पातळ्यांवर होते. साहजिकच या सर्वांचा योग्य मेळ घालून आयुष्यभर गुण्या गोविंदाने एकत्र राहण्यासाठी समायोजन अतिशय महत्त्वाचं ठरतं. स्त्री व पुरुष दोघांनाही तडजोड करावी लागते. यात अशी एक मेक आहे की वेळ पडलीच तर पुरुष तडजोड नाकारू शकतो व नाकारतोही. पण ज्या वेळेला स्त्री ही तडजोड नाकारते तेव्हा घरच उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. संसार टिकवण्याचा, फुलवण्याचा या जबाबदारीतून तिला खूप काही सोसावं लागतं. अशा वेळी दोन गोष्टी तिला मानसिक आधार देत असतात. एक म्हणजे माहेर आणि दुसरे म्हणजे मातृत्व. माहेर तिच्यासाठी सुरक्षित आणि हक्काचं असते आणि मातृत्व उद्याच्या जीवनाची उत्तुंग अशी आशा असते. संसार करताना अनेकदा स्त्रीला स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न, महत्त्वाकांक्षा अशा अनेक गोष्टींना मुरड घालावी लागते. मग असं चहूबाजूने दडपलं जात असताना मनातल्या भावनांना वाट मिळणं आवश्यक असतं. पण भावना बोलण्यासाठी तिला हवं असणारं ठिकाण पूर्ण सुरक्षित हवं असतं. आपली आदर्श पत्नी ही प्रतिमा तशीच राहून थोडी सहानुभूती, थोडी प्रशंसा, थोडी शाबासकी, थोडं कौतुक तिला हवं असतं. या थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी तिला संसारात येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करण्यासाठी धैर्य देतात. हे धैर्य देण्याचं काम माहेरची माणसं करत असतात. कारण माहेरची माणसं तिचे निमूटपणे ऐकून घेतात, तिच्या बाजूनं कौल देतात, तिचं गुणगान करतात. वेळ प्रसंगी आई पोटाशी धरते, वडील शाबासकीची थाप पाठीवर देतात. तिचं अस्तित्व तेवढ्यातूनही मग जिवंत होत राहतं. स्त्रीचे माहेरावर प्रेम हे बरंचसं त्या कोवळ्या वयावरचे प्रेम असते. सुटलेलं ते वय हवं होसं, बालपणीच्या रम्य दिवसांचं, ते वय तारुण्याच्या बिलोरी स्वप्नांचं, हसण्या बागडण्याचं, कौतुकानं चिंब भिजण्याचं, मुग्ध निष्पाप कोवळं वय ज्याचं त्याचं स्वतःचं, त्यात वाटेकरी नाही, एकट्याच्या हक्काचं. त्यावेळची स्वप्न, छोटी छोटी गुपितं, आवळे, चिंचा, सागरगोटे, नवा परकर, रांगोळ्या, हातावरची मेहंदी, प्रत्येकाला एक ना एक गोष्ट असते आणि त्या गोष्टीतली राजकन्या ती स्वतः असते. ते सार्वभौमत्व मग नंतर केव्हा अनेक नात्यात विखुरलं जातं ते कळतच नाही. मग केव्हा तरी अचानक त्या राजकन्येची आठवण येते. ती असते अजूनही आईच्या स्पर्शात, आजीच्या आठवणीत, भावांच्या राखीत, वडिलांच्या जुन्या फाईलमधल्या जुन्या फोटोत, अगदी जशीच्या तशी. म्हणूनच मग सासर कितीही श्रीमंत असलं तरी माहेर सारखं खुणावत राहतं. ही ओढ आयुष्यभर तिला साथ करते आणि म्हणूनच म्हटलं जातं, स्त्री सासरी जाते ते आपल्या मुलीच्या माहेरासाठी.